विधानसभा निवडणूक निकालात सत्ताधारी महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले। मात्र सत्ता वाटपाच्या थिड्यावरून जवळपास 13 दिवसांनी सत्ता स्थापन करण्यात आली। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने गृह खात्याची मागणी केली होती। मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार असल्याने गृह विभागासारखं महत्त्वाचं खातं देण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आली। मात्र भाजपने नकार दिला। आता यावर तोडगा निघालाय। खाते वाटपाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मध्यरात्री खलबत्त झाली। या चर्चामध्ये खाते वाटप आणि मंत्र्यांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। आता सूत्रांच्या माहितीनुसार भाजप आपल्याकडील 2 महत्त्वाची खाती शिवसेनेला देणार आहे। त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्तारातील मोठी अडचण दूर झाली असल्याचे म्हटले जात आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेला महसूल खाते मिळणार आहे। मित्र पक्षाचा मान ठेवण्यासाठी आणि मंत्रिमंडळात सत्तेचा समतोल ठेवण्यासाठी भाजप आपल्याकडील 2 महत्त्वाची खाती देणार आहे। शिवसेनेला महसूल खाते आणि आणखी एक महत्त्वाचे खाते दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री पद हे नामधारी पद आहे। यासोबतच महत्त्वाचे खाते दिल्यास पक्षाचा मान राखला जाईल अशी भूमिका शिवसेनेने मांडली होती। मुख्यमंत्री पदाच्या बरोबरीने गृहमंत्री, अर्थमंत्री आणि महसूल मंत्री या पदाला मान आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना भाजपकडे गृह खाते होते, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अर्थमंत्री खाते होतं। त्यामुळे मंत्रिमंडळात एक प्रकारचा समतोल राखला गेला। आताच्या घडीला भाजपकडे मुख्यमंत्री पद असल्याने मंत्रिमंडळात समतोल ठेवण्यासाठी शिवसेनेला गृह खाते देणे गरजेचे आहे। तसंच महसूल खाते देखील मिळायला हवं असं शिवसेनेने म्हटलं। राज्यात बिहार पॅटर्न राबवला पाहिजे होता, पण तो राबवला गेला नाही। यामुळे निदान महत्त्वाची खाती देऊन मित्रपक्षांचा मान ठेवला पाहिजे अशी आग्रही भूमिका शिवसेनेने मांडली।